दापोली ते केलशी रस्ता खड्डेमय, नागरिकांसाठी सुरक्षेला धोका, प्रशासनाने तातडीने कारवाई करावी. दापोली ते केलशी रस्त्याची अवस्था आता खूप गंभीर झाली आहे. स्थानिक नागरिक आणि पर्यटक यांचा या रस्त्यांमुळे मोठा त्रास होत असून अनेक दुचाकी व चारचाकी वाहनांच्या अपघाताची शक्यता वाढली आहे. श्री भास्कर अनंत जोशी हरणे ग्रामस्थांचे प्रतिनिधी यांनी म्हटले की गेले अनेक वर्ष हा रस्ता खड्डेमय असून ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि स्थानिक रहिवासी या रस्त्यांवरून सुरक्षितपणे प्रवास करू शकत नाही. अनेक जणांना या रस्त्यांमुळे गंभीर दुखापतींचा धोका निर्माण झाला आहे. स्थानिकांचे म्हणणे आहे की या रस्त्यांवरील परिस्थिती केवळ वाहतुकीसाठी अडथळा निर्माण करत नाही, तर अपघात आणि मणक्याच्या आजारांसारख्या गंभीर आरोग्याच्या समस्यांना देखील आमंत्रण देते. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी हा रस्ता अत्यंत धोकादायक आहे. या संदर्भात स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग दापोली तालुका यांच्याकडे तातडीने कारवाईसाठी अर्ज केला आहे. नागरिकांचा इशारा स्पष्ट आहे की प्रशासनाने या रस्त्याच्या दुरुस्तीवर तातडीने लक्ष दिले नाही तर येत्या काळात मोठ्या अपघाताची शक्यता सांगण्यात येत आहे. नमस्कार, मी भास्कर अनंत जोशी हरणे. आज सार्वजनिक बांधकाम खाते विभागामध्ये रस्त्याची झालेली दुरावस्था याचं निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ आलेलो होतो. निवेदन देऊन झालेलं आहे. तसंच अंजरला, केळशी, हरणे, दापोली या सर्व रस्त्यावरती असंख्य प्रमाणामध्ये रस्ते खराब झालेले आहेत. तसंच हरणेमध्ये सध्या MSCBचं केबल टाकण्याचं काम चालू आहे. ते खोदकाम चालू असल्यामुळे आज हरणे गावामधल्या एसट्या बंद झालेल्या आहेत. तरीसुद्धा हरणे गावातून जाणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचा नाहक त्रास सोसायला लागत आहे. 2-3 किलोमीटर चालून जावं लागत आहे. तसंच आज वृद्ध माणसं गाड्या चालवत असतात तरीसुद्धा रात्रीच्या वेळेमध्ये फोक लाईट लावून तसंच प्रखर दिवे लावून गाड्या चालवण्यात येतात. त्यामुळे समोरच्या चालकाला आपले रस्त्यातले खड्डे दिसत नाहीत आणि त्यामुळे काही ठिकाणी अपघातही झालेले आहेत. तरीसुद्धा रस्ता लवकरात लवकर व्हावा. तर प्रसूती काळामध्ये महिला गाडीतनं जात असतात तरी त्यांना जीवाला धोका होऊ नये किंवा कोणती अघटित घटना घडू नये म्हणून तरी का होईना माता बहिणींचा विचार करावा आणि आपण लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण करावा. ह्याचा जर का आपण विचार न केल्यास ह्याच्यापुढे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. ह्याची वेळ कृपया आपण आणून देऊ नये ही आमची सर्व ग्रामस्थांची नम्र विनंती आहे. धन्यवाद. पत्रकार सुदेश सुरेश तांबे, विद्या न्यूज, दापोली.